मध्ये जायचं आणि यायचं, सूर्याची किरणे अंगावर मुळात पडतच नव्हती. थायरॉइडला खूप चांगलं असते, फायदेशीर असते आणि तर याचा स्वादही वाढेल आणि त्याचं पौष्टिकताही वाढेल. त्यामुळे तूप घातलं आहे आणि फक्त 600 रुपयाची आहेत. बघून वाटणार नाही. लाईटवेट साड्या आहेत ना, त्या सगळ्या मी यावेळेस जास्त नेसल्या नव्हत्या, त्या सगळ्याच काढलेल्या आहेत. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. निघाली आहे मॉर्निंग वॉकला. खूप छान वाटतं सकाळी सकाळी बाहेर फिरायला निघाले की. मी आधी सकाळी 5ला जायचे आणि 6पर्यंत घरी यायचे. म्हणजे 5, 5:15ला निघाले की 6पर्यंत घरी यायचे. पण मग अंधारामध्ये जायचं आणि यायचं, सूर्याची किरणे अंगावर मुळात पडतच नव्हती. तर मग मी नंतर थोडं चेंज केलं. तर मी 6:30 पावणे 7ला निघते घरातून. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की मी योगा वगैरेसुद्धा करते. तर ज्या दिवशी मला योगा करायचा नसतो त्या दिवशी मी बाहेर फिरायला निघून जाते. तर छान इथं मी आली आहे. इंगळेसाहेब देखील पाठीमागून येत आहेत. त्यांना थोडा वेळ लागत होता यायला. तर मी निघून आले पुढे आणि थोडं इथं त्यांची वाट बघत होते. तर इथं खूप सुनसान वाटत आहे, शांत वाटत आहे. अगदी म्हणजे पब्लिक जी दिवसभर ये जा करते इथून, ती आता नव्हतीच. तर खरंच खूप छान वाटत आहे. तर इंगळेसाहेब देखील आले आहेत आणि त्यांना म्हटलं दूध घेऊया इथून, कारण डेअरीच होती माझ्या मागे. तर ते बोलले मी पिशवी नाही आणली. तर म्हटलं मी आणलेली आहे, कारण मी घरातूनच मी ठरवलं होतं की दूध घ्यायचं आहे म्हणून. तर त्यांना इथं शॉपमध्ये पाठवलं दूध घ्यायला. आणि नंतर ते खूप मोठा राऊंड मारून आले. पण मी थोडं पुढे जाऊन आणि रिटर्न घरी आले, कारण आपल्याला बाकीची कामंसुद्धा असतात जे पुरुष मंडळींना नसतात. तर ते बिनधास्त करू शकतात. तर घरी आल्यावर तर 7:30 झाले होते. मला पावणे 7ला मी निघाले होते घरून. 7:30ला मी घरी आले आणि बघा इथं दूध घेऊन आले सोबत. आणि दूध वगैरे मग काढून घेतलं. तर मी दरवेळेस ना अमूलचं जे पिशवीचं दूध आहे ती घेते. पण बऱ्याचदा असं डेअरीमधून सुद्धा आणते. डेअरीतल्या दुधाची साय खूप अगदी थिक असते. आणि इथं मी रात्री जे धणे भिजत घातले होते त्याचं पाणी बॉईल करून आणि मग मी झाकण ठेवून गेले होते. हे आल्यावरती पेल. तर ते थोडं गार होऊन गेलं होतं म्हणून त्याला परत थोडंसं गरम केलं आणि आता ते पाणी मी पिणार आहे. तर धण्याचं पाणी थायरॉइडला खूप चांगलं असते, फायदेशीर असते आणि ज्यांना उन्हाळ्यामध्ये ऊन लागण्याचा खूप त्रास होत असतो त्यांच्यासाठी देखील हे धण्याचं पाणी खूप चांगलं आहे. तर हे मी हाफ होईपर्यंत बॉईल करून गेले होते आणि हे आटवलेलंच चांगलं असतं. तर आता मी हे पण सिप मी पिणार आहे. आणि नंतर मग नाश्त्याची वेळ झाली. म्हणजे आंघोळ वगैरे सगळी काही बाकीची कामं आटोपली, पूजा आटोपली आणि इथं मी सूप बनवत आहे. तर इंगळे साहेबांना मागचा जो सूप बनवला होता तो खूप आवडला होता आणि तर शेवग्याच्या शेंगा ते घेऊन आले, पण सोबत बीट वगैरे त्यांनी आणलं नाही. टोमॅटो घरी होते, पण म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने करूया. तर बघा मी तर पालक आहे ती बॉईल करून घेतली आहेत. थोडीशीच पालक घेतली आहेत, कोथिंबीर घेतली आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे. तर आज रेड सूप नाही, आज मस्त ग्रीन सूप करणार आहेत. आणि जे शेंगा होत्या शेवग्याच्या त्यांचं मी गर काढून घेतलं आहे. तर बघा थोडासा गर काढला आहे. एक बाऊलभर करणार आहेत, फक्त जास्त नाही बनवणार आहेत. आणि शेवग्याच्या शेंगा ह्यावेळेस त्यांनी खूप अगदी बारीक बारीक आणल्या होत्या, ज्यांना गर खूपच कमी होता. तर 7-8 तुकडे मी ते बॉईल केले होते, त्यातून थोडासा गर निघाला. तो गर आणि कोथिंबीर आणि बॉईल केलेली पालक आणि कढीपत्ता हे सगळे एकत्र करून मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. ह्यावेळेस यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं याचा ठेचा माझ्याकडे ऑलरेडी होता तो घालत आहे. गरम मसाला घालत नाही आहे. थोडं वेगळं काहीतरी त्यामध्ये घालणार आहेत, पुढे तुम्ही बघालच. आणि हे जे बॉईल केलेलं त्यांचं पाणी उरलं आहेत ना, हेच मी यामध्ये टाकून आणि मिक्सरमध्ये करून घेणार आहे. तर बघा असं चाळणीमध्ये मी त्याला गाळून घेत आहे. तर जो गर काढला होता ना तो चमच्याने काढता आलाच नाही, कारण खूप बारीक शेंगा होत्या. हातानेच त्यांना मी कुस्करून काढला होता. तर त्यामध्ये बारीक बारीक त्या शेंगांच्या शिरा राहिलेल्या असतील, म्हणून मग मी त्यांना असं चाळून घेत आहे. हा सूप देखील ना खूप खूप भारी झाला होता. हाही त्यांना आवडला. तर असं वेगळं काय काय मी करत असते आणि सगळं ट्राय मी इंगळे साहेबांवरती करत असते.
तर हे देखील बघा छान चाळून घेता येईल. त्याचा चोथा होता, त्यामध्ये परत पाणी घालून मिक्सरमध्ये तेही मी फिरवून घेतलं आणि सगळंच एकदम आता गाळून घेत आहे. ते छान चमच्याने प्रेस करून करून आपल्याला हे गाळायचं आहे, जास्त चोथा राहू द्यायचं नाही आहे. आणि सगळं मग एका भांड्यामध्ये बॉईल करायला ठेवलं, काळं मीठ घातलं आणि त्यामध्ये मिक्स हर्ब्स टाकत आहे आणि चिली फ्लेक्स टाकत आहे. तर ठेचा जो मी वापरला होता ना, त्यामध्ये कोथिंबीर वगैरे होतं, तो जास्त तिखट नव्हता म्हणून मी चिली फ्लेक्ससुद्धा टाकलं. चाट मसाला घातला थोडासा स्वाद येईल म्हणून. आणि जेव्हा मी पालक आणि शेंगा बॉईल केल्या होत्या ना, दोघी एकत्रच बॉईल केल्या होत्या, त्यामुळे थोडंसं साधं मीठ घातलं होतं. तर बघा छान अशी उकळी आली आहे आणि खूप मस्त असा सुगंध देखील सुटला आहे. पालकचा सुगंध जो असतो ना, वास तो येत नाही शेवग्याच्या शेंगांमुळे. आणि तूप घातलं त्यामध्ये तर याचा स्वादही वाढेल आणि त्याचं पौष्टिकताही वाढेल, त्यामुळे तूप घातलं आहे. आणि बघू शकता हा थोडा पातळच असतो, यामध्ये कुठलंही कॉर्नफ्लॉवर घातलेलं नाही आहे, कुठलंही म्हणजे मी वेगळा पदार्थ घातला नाही आहे. हा थोडासा थंड होण्यात आला ना की तो स्वतःच छान असा थिक होऊन जातो. तर बघा हा छान असा ग्रीन सूप आपला तयार आहे. व्हेजिटेबल सूप म्हणू शकतो आपण याला. यामध्ये टोमॅटो किंवा दुसरं काही घातलेलं नाही आहे म्हणून त्याचा कलर ग्रीनच राहिलेला आहे. मस्त असा टेस्टी आणि हेल्दी आहे. जे मुलं शेवग्याच्या शेंगा, पालक वगैरे असं खात नाही ना, त्यांना असं सूप बनवून देऊ शकतात. दुपारी जेवणामध्ये कढी केलेली आणि बटाट्याची सुकी भाजी केली होती आणि चपात्या केल्या होत्या. तर जेव्हाही बटाट्याची भाजी अशी सुकी बनते ना, मला त्यासोबत कढी फार आवडते. आणि थोडी कढी तर वाटीमध्ये काढली आहे. नेहाला खूप आवडते. माझी मैत्रीण ज्योतीच्या समोर राहते, ज्योती वाघ, त्यांची मुलगी, तिला माझ्या हातची कढी खूप आवडते. तरी यात मी ना कोथिंबीर वाटून घातली आहे, ठेच्यासोबतच आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरून घातली नाही आहे. आणि सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालं, जेवणं झाले, जेवणं तर राहिली होती, स्वयंपाक वगैरे मी करून घेतला, सगळं आवरलं. आणि 11 वाजले होते आणि मला मग आठवलं की आता उन्हाळा सुरू होईल आणि आपल्या साड्यांचं काम बाकी आहे, जे मी दर 4 महिन्याने करत असते. ही थोडा कोवड्या उन्हामध्ये सगळ्या साड्या ज्या आपल्या नेसल्या गेल्या नाही आहेत त्या साड्या मी उन्हामध्ये घालते, ज्या नेसल्या गेल्या त्या वेगळ्या ठेवते, ज्या वॉश वगैरे करून ठेवल्या असतात त्याने इस्त्री करायला देते. तर हे सगळ्या काही गोष्टी मी इथं करते आहे, म्हणजे त्यांचं वर्गीकरण म्हणू शकतो आपण. तर बघा ही एक साडी आहे ना, ही मला प्रचंड आवडते, खूप खूप आवडते. हे गिफ्ट मिळालेली आहे, पण खूप सुंदर ही पैठणी आहे. आणि हिची जी पण बॉर्डर आहे ना, ती थोडीशी कडक आहे, नेसल्यावर छानच दिसते, पण याचं ब्लाऊज होत नाही. आणि आता हिलाही मी उन्हात वगैरे घालणार आहे. तर ह्या वर्षी ती नेसण्याचं मी ठरवलेलं आहे, त्याच्यासाठी ब्लाऊज वगैरे रेडी करेलच. आणि ही जी माझ्या हातात साडी बघतायत ना, ही फक्त आणि फक्त 600 रुपयाची आहेत. बघून वाटणार नाही, खूप रिचनेस आहे या साडीला, खूप अशी भारी वाटते पण आणि मला आवडते देखील खूप छान. तर ही साडी देखील म्हणजे ह्या वर्षी नेसलेली आहे. तर ज्या नेसलेल्या आहेत ना, ह्या वर्षभरात तर ॲक्च्युली खूप साड्या नेसून झाल्या आहेत माझ्या. तर ज्या नेसून झाल्या आहेत त्यांना मी बाजूला करते, कारण त्यांची काहींना वॉश करून ठेवलं आहेत, काहींना वॉश करून किंवा ड्रायक्लीन करून प्रेस करून ठेवलं आहेत. तर ही ग्रीन साडी बघा किती सुंदर आहे, बॉटल ग्रीन कलर आहे याचा. ही मी ह्या वर्षात नेसली नाही आहे, पण ती धुवून आणि छान प्रेस करून ठेवलेली आहेत म्हणून तिला बाजूला ठेवली. जी धुवून ठेवल्या आहेत, ज्यांना प्रेस नाही आहेत त्या बाजूला वेगळ्या ठेवल्या. आणि ज्या नेसल्याच नाही आहे त्यांना मी उन्हात वगैरे ठेवणार आहे. तर जे पहाटेचं कोवळं ऊन आहे ना, समजा 10-11 वाजता जे ऊन असतं त्या उन्हामध्ये ह्या टाकायच्या, किंवा मग 4 नंतरचं जे ऊन असतं त्यामध्ये घालायच्या. तर 1-2 वाजेपर्यंत मी ह्या साड्या उन्हामध्ये ठेवणार आहेत. माझ्या गॅलरीमध्ये फार असं कडक ऊन येत नाही, तर चांगलं आहे, आपल्याला जास्त कडक उन्हात घालायचे नाही आहे. ज्यांच्याकडे जर कडक ऊन येत असेल ना, त्यांनी थोडं सावलीमध्ये घातलं तरी चालेल. आणि याचा जो कुबटपणा किंवा जो दमटपणा आहे तो निघून जाईल आणि आपल्या साड्या अगदी छान राहतील. त्यांचा जो काही ठेवून ठेवून वास येतो तोही निघून जातो. आणि त्यांच्या ज्या घड्या आहेत ना, घड्या घालून घालून त्या साईडला त्या खराब होतील, तर त्या घड्या मोकळ्या करून टाकल्या तर तेही व्यवस्थित राहील. आणि बघा इथं माझ्या लोखंडी कपाटामध्ये सगळ्यात खालच्या खाण्यामध्ये मी हा बॉक्स ठेवला होता, तर तो दार उघडणं बंद करताना तो तिथं अटकला होता आणि ते कवर फाटलेलं होतं. तर जी साडी होती ती पण मी चेक करून घेतली, फाटली तर नाही.
आणि सगळे जे कवर्स आहेत ना ते आता वॉश करायला टाकते, कारण हे वॉश केले तर म्हणजे साड्या छान ठेवता येतील. नाहीतर आपण फक्त साड्या स्वच्छ करून ठेवणार आणि कवर घाण राहणार, तर साड्यांना देखील त्या कवरचा मग जे काही बारीक बारीक जुने दोरे वगैरे असतात किंवा वास असतो तो लागून राहतो. आणि मी काही हँगरमधल्या साड्या तर माझ्या बऱ्याच नेसून होतात, ज्या नेसल्या गेल्या नाहीत त्यांना पण काढून घेतल्या आहेत बाहेर ठेवायला. आणि आता इंगळे साहेबांची हेल्प घेत आहेत, त्यांना मी साड्या मोकळ्या करून देत आहेत आणि ते दोरीवर ते घालून देत आहेत. तर घडी जी आहेत ना ते थोडी उलटी करून घेत आहे प्रत्येक साडीची. तर थोडं उलटसुलट केलं ना तर मग ते सगळीकडून त्याला ऊन वगैरे लागेल, छान वारा लागेल बाहेरचा, आणि त्याचा जो काही कुपटपणा आहे तो निघून जाईल. आणि सगळ्या लाईटवेट साड्या आहेत ना त्या सगळ्या मी यावेळेस जास्त नेसल्या नव्हत्या, त्या सगळ्याच काढलेल्या आहेत. आणि ज्या काठापदराच्या आहेत काही त्यासुद्धा बाहेर टाकत आहेत. जरी थोडा प्रेस केलेला असेल तरी पण त्यांना मी बाहेर टाकत आहेत. आणि ही जी साडी आहे ना ही ॲक्च्युली नेसलीच नाही आहे, पण हिचं जे म्हणजे ड्रायक्लिंग वगैरे नुकतंच झालेलं होतं आणि प्रेस देखील नुकतीच झालेली होती, त्यामुळे हिला राहू दिली. आणि ही जी माझ्या हातात ब्लॅक साडी आहे ना ही मलमलची आहे, मलमल कॉटन. मलमल कॉटन तर तुम्ही हमखास थोड्या थोड्या दिवसांनी तिला बाहेर टाकायलाच पाहिजे, तिला हवा लागायलाच पाहिजे. आणि सिल्कच्या ज्या प्युअर सिल्कच्या किंवा मग कांजीवरम आणि ह्या ज्या साड्या असतात ना त्यांना कोवड्या उन्हातच घालायला पाहिजे. तर बघा कवर मी लगेच वॉशिंग मशीनमध्ये लावले होते, लगेच ते ड्राय होऊन निघाले. त्यांना पण बाहेर वाळत घालून दिले आहेत. आणि प्रत्येकाचे ब्लाऊज जे होते ना ते देखील मी वाळत घालायला देऊन दिले बाहेर. तर इंगळे साहेबांनी ते वाळत घालून दिलं, सगळं मला हेल्प केली. आणि बाकी ज्यांची गरज नव्हती त्यांना आतमध्ये ठेवून दिलं. आणि बघा सगळे आता हे बाहेर छान यांना वारा लागेल, थोडं ऊन लागेल. आणि हे ज्या हँगरमधल्या साड्या ह्याही अल्टीपल्टी करून घेणार आहे मी नंतर, आणि नंतर सगळे काही काढून संध्याकाळी ठेवून देणार आहे. तर असं हे काम 4-4 महिन्यांनी करत राहिले ना आपल्या साड्यांची लाईफ लाँग होते, खूप चांगल्या टिकतात आणि चांगल्या राहतात. तर चला व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.